21वीं शताब्दी में महिलाओं में न सिर्फ धन अर्जन करने में अपनी भूमिका दर्ज कराई है, बल्कि भावी संगठनों का निर्माण करते हुए अभिकर्ताओं का स्वरूप भी परिवर्तित किया है। हाल ही वर्षों में महिलाओं ने जीवन के हर क्षेत्र में अभूतपूर्व प्रगति की है। विगत 3 दशकों में महिलाओं ने कॉरपोरेट जगत में महत्वपूर्ण सफलता हासिल की है। सामाजिक नैतिकता की बाध्यताओं को पार करते हुए घर तथा कार्यस्थल पर स्वयं को सफल उद्यमी एवं कार्यकारी व्यवसायिकों के रूप में साबित किया है। नमस्ते, आरआरसी प्रस्तुत सिटी मैत्रीण प्रोग्राम में मैं मानसी आप सबका बहुत बहुत स्वागत करती हूँ। सहेलियों, 30 के बाद स्किन की हेल्थ में गिरावट देखी जाती है, जिसे निम्नलिखित स्किन केयर टिप्स की मदद से रोका जा सकता है। आइए इन एंटी एजिंग टिप्स के बारे में जानते हैं। सनस्क्रीन का इस्तेमाल। अगर आप दिन के समय बाहर जा रहे हैं तो अल्ट्रावायलेट किरणों का खतरा बना रहेगा। यूवी रेज के संपर्क में आने से फ्री रेडिकल का निर्माण होता है और वह त्वचा के कोलेजन को तोड़ने लगती है। इसलिए आपको धूप में जाने से पहले सनस्क्रीन का उपयोग करें, लेकिन ध्यान रखें कि ऑयली स्किन और ड्राई स्किन के लिए अलग अलग प्रकार के सनस्क्रीन का इस्तेमाल करें। पर्याप्त पानी पिए। उम्र बढ़ने के साथ त्वचा की नमी खोने लगती है और वह जल्दी डिहाइड्रेट होने लगती है। इसलिए आपको स्किन हाइड्रेट रखना बहुत ज़रूरी है, जिसके लिए रोज़ाना पर्याप्त मात्रा में पानी का सेवन करें। इसके अलावा फ्रूट जूस, नारियल पानी, शिकंजी आदि का सेवन भी कर सकते हैं। आई क्रीम का इस्तेमाल। आँखों के पास की त्वचा ज़्यादा पतली और नाजुक होती है, इसलिए धूप या खराब जीवन शैली के कारण उसके डैमेज होने का खतरा सबसे ज़्यादा होता है और डार्क सर्कल, आई बैग आदि का सामना करना पड़ सकता है। इस समस्या से बचने के लिए आई क्रीम को अपनाना बेहतर स्किन केयर टिप हो सकता है। विटामिन से भरपूर स्किन केयर का इस्तेमाल करें। त्वचा की कसावट और निखार बनाए रखने के लिए विटामिन सी, विटामिन ए, विटामिन ई जैसे पोषक तत्वों की ज़रूरत होती है। इसलिए किसी डर्मेटोलॉजिस्ट की सलाह के बाद ही स्किन केयर प्रोडक्ट्स का इस्तेमाल करना शुरू करें और हर किसी को स्किन के हिसाब से ज़रूरी मॉइस्चराइजर का इस्तेमाल करना चाहिए। नाइट स्किन केयर रूटीन अपनाएं। रात का समय त्वचा के लिए बहुत कीमती है, क्योंकि इस दौरान स्किन रिपेयर मोड में होती है। इसलिए आप सोने से पहले चेहरे से मेकअप उतारना या उसे साफ करना ना भूलें। वहीं आप मॉइस्चराइजर और कोलेजन बढ़ाने वाले सीरम या क्रीम का इस्तेमाल करें। दर्शकों, इन टिप्स को फॉलो करने से पहले डॉक्टर की सलाह जरूर लें। दर्शकों, आज हम आपको बताएंगे कुछ वास्तु टिप्स। तुलसी के पौधे से जुड़ी इन जरूरी नियमों को जान लीजिए। घर में बनी रहेगी सुख शांति। वास्तु टिप्स। तुलसी के पौधे से जुड़े इन जरूरी नियमों को जान लीजिए। घर में बनी रहेगी सुख शांति। भारतीय घरों में तुलसी के पौधे को सुबह में जल चढ़ाने और शाम को दिया जलाने की परंपरा सदियों से चलती आ रही है। हिंदू धर्म में अपना विशेष महत्व रखने वाले इस पौधे से जुड़ी कुछ ज़रूरी बातें हैं, जिसे जान लेना बहुत ज़रूरी है। ज़्यादा गर्मी और ठंड में तुलसी का पौधा खराब हो जाता है। ऐसे में पौधे को कपड़े से कवर कर दें। तुलसी के पौधों में जल देने की परंपरा वर्षों से चली आ रही है, जो कि आज भी जीवंत है। लेकिन धार्मिक मान्यता अनुसार एकादशी, रविवार, सूर्य ग्रहण और चंद्र ग्रहण के दिन तुलसी में जल देने की मनाही है। वास्तु नियमों के अनुसार तुलसी का पौधा उत्तर पूर्व दिशा में ही लगाना चाहिए। ज़्यादा गर्मी और ठंड में तुलसी का पौधा खराब हो जाता है। ऐसे में पौधों को कपड़े से कवर कर दें। मान्यता अनुसार शाम ढलने के बाद तुलसी के पत्तों को तोड़ने से भी मना किया जाता है। माना जाता है कि ऐसा करने से दोष लगता है, इसलिए कुछ लोग ऐसा करने से बचते हैं। कहा जाता है कि जो कोई गुरुवार को तुलसी के पौधों में दूध अर्पित करता है और रविवार को छोड़कर प्रतिदिन शाम के समय तुलसी के नीचे घी का दिया जलाता है, उनके घर में मां लक्ष्मी का हमेशा वास होता है। दर्शकों, आज हमने आपको कुछ वास्तु टिप्स बताई हैं। अब देखते हैं आज का अनोखा एपिसोड क्या है। नमस्कार, आरआरसी प्रस्तुत सिटी मैत्रीण या कार्यक्रमात मी कोमल आपले स्वागत करते। मैत्रिणींनो, आज आपण आलेलो आहोत मारुती सुझुकी खंडेलवाल शोरूमला। चला तर पाहूया इथे कोणती कार न्यू लॉन्च झालेली आहे।
आम्ही आज आपल्याला दाखवणार आहोत न्यू लॉन्च झालेली अर्टिगा। Presenting you new generation Ertiga. नमस्कार, तुम्हाला माहीतच आहे जसं की आपण आलेलो आहे मारुती सुझुकी खंडेलवाल शोरूमला। आज आपण तुम्हाला दाखवत आहोत न्यू अर्टिगा। तर चला जाणून घेऊया अर्टिगा या कार बद्दल, न्यू फीचर्स याच्यात काय आहे आणि काय याच्यात स्पेशल आहे। तर याबद्दल मयूर सर आम्हाला सांगणार आहे, तर चला विचारूया मयूर सरांना। नमस्कार मयूर सर, न्यू ही कार आलेली आहे मार्केटमध्ये, तर मला तुम्ही हे सांगा की या कारचे काय म्हणजे वैशिष्ट्य आहे। मॅडम, ही जी न्यू अर्टिगा लॉन्च झालेली आहे हे नेक्स्ट जनरेशन 1.5 के सीरीज इंजिन याला दिलेलं आहे आणि हे स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजीमध्ये लॉन्च केली आहे यांनी। त्यामुळे गाडीचा जो आपला मायलेज आहे तो वाढलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला। आणि याच्यामध्ये जे आहे जो मायलेज दिलेला आहे 20.51चा दिलेला आहे याच्यामध्ये। आणि तसंच या गाडीमध्ये जे फीचर्स आहे ते तुम्हाला मी एकदा दाखवून देतोय। ही जी फ्रंट ग्रिल आहे ही डायनामिक फ्रंट ग्रिल आहे, जे की आधी या गाडीला साधीवाली ग्रिल होती, आता ही डायनामिक क्रोममध्ये आलेली आहे। ओके, आणि याचे जे हेडलाईट्स दिलेले आहे, हेडलाईट्स हिचे हे हॅलोजन प्रोजेक्टर हेडलाईट्स आहे या गाडीचे। तसेच याच्यामध्ये तुम्हाला एक फोगलॅम्प लावायसाठी अरेंजमेंट पण दिलेली आहे। तर सर या गाडीचे जसं की आता आपण हा कलर पाहत आहोत, तर हा कलर कोणता आहे? हा जो कलर आहे मॅडम, याच्यामध्ये अर्टिगामध्ये हे नवीन लॉन्च केलेला कलर आहे, हा स्प्लेंडिड सिल्वर कलर आहे आणि हा दिसायला पण खूप छान आहे, जो की आता नवीन कलर आलेला आहे गाडीमध्ये। ओके, तर यामध्ये आणखी किती कलर्स अवेलेबल आहे? टोटल 6 कलर मॅडम याच्यामध्ये अवेलेबल आहे। ओके, ते सर आता ही न्यू लॉन्च झालेली आहे, तर यामध्ये काय असं न्यू म्हणजे याच्यात आलेलं आहे? ते मॅडम जर आपण न्यू बघितलं तर अपडेट जी झालेलं आहे याच्यामध्ये, तर सर्वात मेन जे आहे ना, ही गाडीची फ्रंट ग्रिल आहे, हे डायनामिक फ्रंट ग्रिल आहे विथ क्रोममध्ये आलेली आहे, जे की आधी नव्हती, साधीवाली ग्रिल होती। याच्यानंतर जे गाडीमध्ये जे आपण हेडलाईट्स पाहतो तर हे प्रोजेक्टर हॅलोजन प्रोजेक्टर हेडलाईट्स आहे याला,
हे आधी पण होते आणि आता पण सेमच त्यांनी दिलेलं आहे. नंतर जसं आपण गाडी पाहत गेलो तर याच्यामध्ये बरेचसे चेंजेस आहे, आतमध्ये पण आहे, साईडला पण आहे. जसं आपण जर इकडे आलो बघितलं तर याच्यामध्ये साधेवाले व्हील्स आहे, याच्यामध्ये हे 15 इंची वाले गाडीला व्हील्स आहे. नंतर असं आपण जर बघितलं तर सर आम्हाला हे सांगा की गाडी किती सीटर आहे आणि याचं इंटेरियर काय आहे, याबद्दल आम्हाला इन्फॉर्मेशन सांगा. मॅडम ही जी गाडी आहे ही 7 सीटर गाडी आहे आणि मारुतीमध्ये ही अर्टिगा फक्त एक 7 सीटरमध्ये आहे आणि या गाडीला भरपूर डिमांड आहे. कारण ही 7 सीटर कार असल्यामुळे ज्यांची फॅमिली मोठी आहे त्यांच्यासाठी ही गाडी यूज होते. तर याच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर इंटेरियर जे आहे ना हे क्रीम कलरमध्ये येते यामधलं इंटेरियर. आणि याच्यामध्ये तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट पण काफी कम्फर्टेबल दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला फीचरचं बघितलं आपण तर 4 पॉवर विंडो आहे, इलेक्ट्रिक ॲडजस्टेबल मिरर पण आहे याला. नंतर स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल आहे, कंपनी फिटेड म्युझिक सिस्टीम आहे याच्यामध्ये तुम्हाला. नंतर आतमध्ये बघितलं आपण तर मॅन्युअल AC दिलेली आहे. हे अर्टिगाचं आपण जे पाहता ते VX मॉडेल आहे याच्यामध्ये. आणि 7 सीटरमध्ये जे आहे ड्रायव्हर सीट जे आहे हे बघा इथे कम्फर्टेबल आहे पूर्ण. इकडे बाकी जर आपण रिअरमध्ये पाहिलं तर रिअरमध्ये पण तुम्हाला इथं जे लेग रूम आहे ते चांगली आपल्याला पेचेस दिसत आहे या गाडीमध्ये आपल्याला, ठीक आहे. आणि हे सीट जे आहे हे रिक्लाइन सीट आहे, म्हणजे आपण मागे पुढे पण याला करू शकतो. तसं आतमध्ये जर इकडे बघितलं आपण एक चेंजेस ह्याच्यामध्ये असं दिलेलं आहे. हे जर सीटं दिलेले आहेत बॅक सीटच्या, याच्यामध्ये अजून एक चेंजेस असं आहे नवीन गाडीमध्ये, हे रिक्लाइन सीट आहे. म्हणजे आधीच्या गाडीमध्ये ही नव्हती, आता या नवीन गाडीमध्ये ही आलेली आहे. जसं की आपण हे सीट फोल्ड करू शकतो. तर सर यामध्ये एअर बॅग्स किती अवेलेबल आहेत? तर याच्यामध्ये कसं मॅडम जे VX मॉडेल आहे याच्यामध्ये तुम्हाला 2 एअरबॅग अवेलेबल आहे फ्रंट साईडला, एक ड्रायव्हर सीट आणि एक को ड्रायव्हर साईडला. आणि जसं याच्यामधलं जे टॉप एंड मॉडेल आहे RX प्लस त्याच्यामध्ये 4 एअरबॅग्स अवेलेबल आहे. त्या 4 एअरबॅग्स आपल्याला समोरच्या साईडलाच आहे. तर एक तुम्हाला फ्रंट साईडला ड्रायव्हर सीट आणि को ड्रायव्हर साईडला मिळेल आपल्याला 2 एअरबॅग्स. आणि जे 2 एअरबॅग्स आहे हे ड्रायव्हर सीटच्या साईडला आहेत, या पिल्लरला आहे, सी पिल्लरला. असे 4 एअरबॅग्स आपल्या गाडीमध्ये आहेत. ओके. आणि सर याचं मायलेज किती आहे? गाडीचा मायलेज तुम्हाला जे स्मार्ट हॅबिट टेक्नॉलॉजी यूज केली आहे कंपनीने त्यामध्ये तुम्हाला 20.51चा मायलेज मिळेल मॅन्युअलमध्ये. आणि याच्यामध्ये 80 मॉडेल पण अवेलेबल आहे ॲटोमॅटिक कार, ती तुम्हाला 20.30चा मायलेज देईल. ओके. आणि सर जसं की ही न्यू लॉन्च झालेली आहे तर ही पेट्रोल कार आहे की डिझेल कार आहे? मॅडम ही जी कार आहे ती पेट्रोल कार आहे आणि याच्यामध्ये पेट्रोल पण अवेलेबल आहे आणि CNG ऑप्शन पण अवेलेबल आहे याच्यामध्ये. हां, आणि पेट्रोल कारचा मायलेज 7 सीटरमध्ये खूप चांगला मायलेज असल्यामुळे या गाडीचं सेलिंग भरपूर आहे. अच्छा. तर सर जसं की पेट्रोल कार आहे तर पेट्रोल आणि डिझेलमध्ये काय फरक आहे, की म्हणजे पेट्रोल कार असली तर काय फायदा आहे त्या गोष्टीचा? मॅडम ही जी पेट्रोल कार आहे, पेट्रोल कार असल्यामुळे या गाडीचं जे मेंटेनन्स राहते ते खूप कमी राहते मेंटेनन्स. आणि आता जर आपण पाहिलं तर पेट्रोल डिझेलमध्ये एवढा फरक नाही आहे, लगातार सेमच झालेला आहे दोन्ही पेट्रोल आणि डिझेल. आणि तुम्हाला या गाडीचं मेंटेनन्स कमी मिळेल त्यामुळे. आणि मायलेज पण गाडीचा वाढवलेला आहे. कंपनीचा हेच उद्देश आहे की पेट्रोल कार असल्यामुळे गाडीचा जो मायलेज आहे हा त्यांनी वाढवलेला आहे. जसं की आपण पाहिलेलं आहे अर्टिगा ही 7 सीटर गाडी आहे, म्हणजेच की फॅमिलीसाठी. तर आपल्याला कुठे पिकनिकला जायचं आहे, कुठे सहलीला जायचं आहे तर ही गाडी म्हणजे परफेक्ट आहे फॅमिलीसाठी. तर जसं की आपल्याला कुठे बाहेरगावी जायचं आहे तर आपल्यासोबत सामानही तेवढंच असते, तर त्यासाठी काय इथे अरेंजमेंट आहे, या गाडीमध्ये बूट स्पेस किती आहे हे जाणून घेऊया सरांची. तर सर आम्हाला हे सांगा की या गाडीचं बूट स्पेस काय कसं आहे? ही जी मॅडम नवीन अर्टिगा आहे याच्यामध्ये तुम्हाला बूट स्पेस 209 लिटरचा मिळणार आहे. आणि याच्यामध्ये जे सीटिंग अरेंजमेंट केली आहे त्याला पण फोल्डिंग करता येईल आपल्याला. सपोज समजा आपल्या पिकनिकसाठी मेंबर्स कमी असतील, लगेज भरपूर असेल आपल्याजवळ, तर आपण ते सीट फोल्ड करू शकतो. म्हणजे आपल्याला 530 लिटरचा बूट स्पेस यामध्ये मिळेल आपल्याला. अच्छा. आणि सर याच्या इंजिनबद्दल आम्हाला काही इन्फॉर्मेशन देऊ शकता का आपण? मॅडम म्हणजे इंजिनमध्ये जे आहे ना, जे चेंजेस मेन केले आहे ते इंजिनमध्ये केलेलं आहे, कारण गाडीचा मायलेज वाढावा यासाठी. त्यामध्ये आपलं जे इंजिन आहे हे नेक्स्ट जनरेशन K सिरीज इंजिन आहे, 1.5 लिटरचं इंजिन आहे आपलं. याच्यामध्ये स्मार्ट हॅबिट टेक्नॉलॉजी पण दिलेली आहे, त्यामध्ये गाडीचा मायलेज पण वाढलेला आहे. आणि सेफ्टी फीचर जर आपण बघितलं आपण त्याच्यामध्ये तुम्हाला ABS विथ EBD पण दिलेली आहे. नंतर 4 एअरबॅग दिलेले आहे गाडीमध्ये, रिव्हर्स पार्किंग सेन्सर पण दिलेलं आहे. हे फीचर आपल्या गाडीमध्ये. अच्छा. चला मैत्रिणींनो, मी तुम्हाला एकदा बूट स्पेस दाखवून देते गाडीची. चला तर मग.
तर जसं की आपण आत्ताच पाहिलेली आहे अर्टिगा, त्यात काय फीचर्स आहेत हे आपण जाणून घेतले आहे आणि त्यात काय असं वैशिष्ट्य आहे हे सुद्धा आपण जाणून घेतले आहेत. तर आता आपण जाणून घेऊया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की अर्टिगा ही काय प्राईस रेंजमध्ये आहे आणि यात काय आपल्याला प्रोसेस राहणार आहे जर आपल्याला घ्यायची असेल तर. तर सर आम्हाला सगळ्यात प्रथम तुम्ही हे सांगा की अर्टिगा ही काय रेंजपासून स्टार्ट होते, म्हणजे काय प्राईस आहे याचं. तर मॅडम जी नवीन अर्टिगा आहे याच्यामध्ये टोटल 4 व्हेरियंट आहे. जसं की याच्यामध्ये अर्टिगामध्ये LX आहे, नंतर VX आहे, ZX आहे, ZX आहे प्लस, हे टोटल त्यामध्ये 4 व्हेरियंट आहे. आपण जर LX आहे बघितली तर आपल्याला तिथे 9,95,000 स्टार्टिंग आहे ऑन रोड किंमत आहे पूर्ण अकोल्यामधली. नंतर जे VX आहे हे देईल तुम्हाला 11,37,000ला देईल तुम्हाला ऑन रोड. त्याच्यावर तुम्हाला ZX आहे हे देईल तुम्हाला 12,75,000ला आणि जे ZX आहे प्लस आहे हे देईल तुम्हाला 13,38,000ला ही ऑन रोड. ही पूर्ण किंमत आहे. त्यासाठी गाडीचं मॅडम वेटिंग आहे, तुम्हाला आधी गाडी बुकिंग करावं लागते. बुकिंग केल्यानंतर ज्याप्रमाणे वेटिंग राहील गाडीचं मारुती सिस्टीमनुसार ते तुम्हाला त्या गाडी आल्यानंतर तुम्हाला बाकी लोन प्रोसेस वगैरे सर्व इथे अवेलेबल पण आहे. अच्छा, तर सर जसे तुम्ही आम्हाला हे 3-4 मॉडेल्स वेगळे जे सांगितलेले आहेत, तर यामध्ये काय डिफरन्स आहे. सध्या आपण जी पाहिली आहे ती गाडी आणि आधीच्या गाडीमध्ये काय डिफरन्स आहे. आपण जी गाडी पाहिली आहे ती VX गाडी आहे. याच्यामध्ये ZX प्लस पण मॉडेल येते आणि जी आपण बघितल्याच्या आधी जी होती अर्टिगा याच्यामध्ये आणि नवी अर्टिगामध्ये काय चेंजेस आहे. तर याच्यामध्ये आपल्याला फ्रंट ग्रिल एक चेंज पाहिला आपण, नंतर सेकंड थिंग इंजनमध्ये चेंज पाहिला आपण. ह्याच्यामध्ये तुम्हाला अलाय व्हील जे आहे जे ZX प्लस या गाडीला अलाय व्हील जे आहेत ते प्रिसेन्शियर कट ड्युअल टोनमध्ये आहेत, जे की आधीच्या गाडीला नव्हती. तर सर जसं की आपल्याला आता गाडी घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला इथे कोणते कोणते फायनान्स अवेलेबल आहेत. आपल्याकडे मॅडम सर्वच फायनान्स अवेलेबल आहे. सगळी SBI पण आहे, नंतर EO बँक स्मॉल फायनान्स आहे, नंतर महिंद्रा फायनान्स आहे, चोलामंडलम फायनान्स अवेलेबल आहे, ICICI बँक पण अवेलेबल आहे. जवळपास सर्वच फायनान्स आपल्याकडे अवेलेबल आहे. तर फायनान्ससाठी अप्लाय करायला आपल्याला काय लागणार आहे इथे. जसं की मॅडम फायनान्ससाठी आपल्याला जे इन्कम प्रूफ आहे ती डॉक्युमेंट सर्व लागतील आपल्याला. जे बेसिक आपण KYC डॉक्युमेंट राहतात ते पण लागेल आपल्याला आणि इन्कम प्रूफचे डॉक्युमेंट पण लागेल. ओके सर, जसं की आपल्याला कॅशमध्ये जर गाडी घ्यायची असेल तर ऑन रोड प्राईस काय येईल. जी कंपनीकडनं दिसत राहते ऑन रोड प्राईस तीच तुम्हाला कॅशमध्ये राहील. आणि जसं की ऑफर प्रत्येक गाडीवरती वेगळी वेगळी ऑफर आहे मारुतीमध्ये, त्या ऑफरनुसार तुम्हाला ती गाडी. तर मैत्रिणींनो, आपण आत्ताच प्राईस आणि फायनान्सबद्दल जाणून घेतलं. आणखी जाणून घेऊया या शोरूममध्ये आणखी कोणते कोणते मॉडेल्स अवेलेबल आहेत कार्समध्ये. तर सर आपल्या इथे कोणते कोणते आणखी मॉडेल्स अवेलेबल आहेत. जसं की मॅडम आपल्या शोरूममध्ये जे मॉडेल अवेलेबल आहे एक अल्टो मॉडेल आहे, नंतर एस्प्रेसो म्हणून गाडी आहे ती पण अवेलेबल राहते, वॅगनर आहे, सेलेरिओ गाडी आहे, स्विफ्ट, डिझायर आणि ब्रेझा, आणि आपण जी पाहिली ती अर्टिगा पण आहे आणि इको पण गाडी अवेलेबल आहे. हे टोटल मॉडेल आपल्या शोरूममध्ये अवेलेबल राहतात. अच्छा, तर या सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या बुकिंगप्रमाणे आपल्याला अवेलेबल होतात, करेक्ट. हां करेक्ट. आधी तुम्हाला बुकिंग करावं लागेल तेव्हा त्या गाडी अवेलेबल होईल आपल्याकडे. आणि सर जसं की ब्रीझा ही जी गाडी आपण सांगितलेली आहे ही जर कोणाला घ्यायची असेल तर इथे तुम्ही त्यांना दाखवायसाठी अवेलेबल आहे ही गाडी की त्यांना वेट करावं लागेल त्या गाडीसाठी. जसे मॅडम ब्रीझा जी गाडी आहे तर कंपनीकडनं आम्हाला एक डेमो कार मिळते, तर कस्टमर लागण्यासाठी डेमो कार राहते. आणि जर नवीन गाडी असेल तर त्यांना आपल्याला बुकिंग करावं लागेल आणि बुकिंगनुसार आपण ती गाडी ऑर्डर करतो कंपनीला. अच्छा, ओके. तर जसं आपण पाहिलं की सगळ्याच गाड्यांसाठी सेम प्रोसेसच आहे. जर तुम्हाला गाडी घ्यायची आहे तर तुम्हाला वेटिंगमध्येच ती गाडी मिळेल, तुम्हाला थांबावं लागेल, वेट करावं लागेल, त्यानंतरच ती गाडी तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल. या प्रकारे प्रोसेस असते. मैत्रिणींनो, सिटी मैत्रीण हा कार्यक्रम आपल्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे. आपण आतापर्यंत गाड्यांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. आता आपण सरांना विचारूया की आमच्या व्ह्युअर्सला ते काही आवाहन करू इच्छितात का. नमस्कार मॅडम, माझं नाव मयूर बारब्दे आहे. मी इथे खंडेलवालमध्ये सिनियर रिलेशनशिप मॅनेजर म्हणून जॉब करतो आणि मला सिटी चॅनलच्या सर्व लोकांना हे सांगायचं आहे की आमचं जे शोरूम आहे खंडेलवाल शोरूम, इथे सर्व मारुती कार जे अवेलेबल आहेत ते पूर्ण इथे तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला कार पण इथे पाहायला मिळेल शोरूममध्ये. आमच्या शोरूममध्ये फायनान्स सुविधा जी सांगितलेली आहे मी तुम्हाला ती पण अवेलेबल आहे. पूर्ण कॅशमध्ये पण तुम्हाला गाडी अवेलेबल आहे. आणि आमच्या इथे जे मॅन पॉवर आहे हा क्वालिफाईड मॅन पॉवर आहे आमच्या इथे. आणि तसंच आपल्या इथे शोरूम सर्व्हिसिंग पण इथे अवेलेबल आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इथे त्रास होणार नाही.
सर्व फॅसिलिटी तुम्हाला इथे आमच्या शोरूममध्ये अवेलेबल आहे. तर माझं असं एकच म्हणणं आहे की तुम्ही आमच्या शोरूमला अवश्य एकदा भेट द्या. चला तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया सिटी मैत्रिणीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा RRC न्यूज चॅनल. नमस्कार. भले ही महिलाएं व्यवसाय के संचालन में समान रूप से सक्षम हैं, लेकिन महिला उद्यमी बनने की उनकी राहों में अनेक सामाजिक और सांस्कृतिक अड़चनें हैं. इनमें सबसे प्रमुख न सिर्फ भारत में बल्कि पूरे विश्व में पुरुष आधिपत्य वाले कारपोरेट परिदृश्य का परंपरागत विचारधारा का होना है. दोस्तों, वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का. ब्रेक के बाद फिर यही मिलेंगे. झाला सूर्योदय, झाली पहाट. चला RRC संगे करू नव दिवसाची सुरुवात. गुड मॉर्निंग अकोला. बेरोजगारांचा आशेचा किरण RRC जॉब अलर्ट. लोकल ते ग्लोबल जॉब अलर्ट. सिटी चॅनल देईल अचूक माहिती. RRC अकॅडमीच्या माध्यमातून घरच्या घरी किंवा तुमच्या मोबाईलवर इंग्लिश स्पीकिंग क्लास. प्रगतीचे लक्ष माझे, ध्येयासाठी धावपळ. सुखी असावा कास्तकार माझा. संगे RRC अन्नदाताचे मार्गदर्शन. सकाळी करू योग अभ्यास, आरोग्याचा मंत्र जपूया. रोज सकाळी उठून योग नवा करूया. निरोगी जीवनासाठी आवश्यक योगाभ्यास. तज्ञ योग गुरूंचे मार्गदर्शन केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. ठेवेल तुमचे आरोग्य निरोगी. कोरोना संकटानंतर प्रत्येकाची हेल्थ झाली आहे वेल्थ. सिटी चॅनल घेईल तुमच्या आरोग्याची काळजी केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. महिलाओं में कुछ सहज एवं स्वाभाविक गुण होते हैं जो उन्हें सफल नेता बनाते हैं. विविध कार्यों को निष्पादित करने में महिलाओं की क्षमता एक अद्भुत विशिष्टता है जो कार्यस्थल विशेषकर वरिष्ठ प्रबंधन स्तर पर सहज ही परिलक्षित होती है. एक ही लक्ष्य पर ध्यान केंद्रित करते हुए जहां व्यक्ति को भिन्न भिन्न प्रकार की जिम्मेदारियों का निर्वहन करना पड़ता है और पहले की प्राथमिकता सतत निर्धारित करनी होती है. भारत आर्थिक विकास के संक्रमण काल से गुजर रहा है. ऐसे में उद्यमिता के क्षेत्र में महिलाओं की भागीदारी के लिए व्यापक अवसर उपलब्ध हैं. ब्रेक के बाद सभी सिटी मैगजीन के दर्शकों का बहुत बहुत स्वागत है. दोस्तों, अब हम सीखेंगे इंग्लिश प्राध्यापिका कीर्ति सराफ मैडम इनके साथ. नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती सराफ आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. Hello everyone, this is Kirti Saraf and I would like to welcome you all in today's English speaking session. मित्रांनो, कालच्या इंग्लिश स्पीकिंगच्या सेशनमध्ये आपण शिकलो होतो रिलेशनशिप किंवा नातेसंबंध. त्याच्यामध्ये तुम्ही निश्चितच प्रॅक्टिस केली असणार. हु इज माय मदर, फादर, ग्रँडफादर, ग्रँडमदर, ग्रेट ग्रँडफादर, ग्रँडमदर, अंकल, आंट, सिस्टर इन लॉ, ब्रदर इन लॉ, येस, मदर इन लॉ, फादर इन लॉ. त्याच्यानंतर आपण सिबलिंग पाहिलं होतं, ब्रदर, सिस्टर, कझिन अँड सो ऑन. असे खूप सारे नातेवाईक आहेत, नातेसंबंध आहेत आपल्या लाईफमध्ये आणि प्रत्येकाला काहीतरी इंग्लिश नाव आहे. हे आपण कालच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं. मी आशा करते तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल आणि आता निश्चित तुम्ही ते वापराल किंवा कोणी तुम्हाला विचारलं तर नक्कीच त्याचा अर्थ तुम्हाला माहित राहील. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत आय वॉन्ट टू. आपण याच्या पहिले एक कन्स्ट्रक्शन शिकलेलो आहोत. आय वॉन्ट म्हणजे मला पाहिजे. त्याच्यामध्ये असते तुमची डिझायर, तुमची इच्छा असते की मला हे हवंय, मला ते हवंय, मला ते हवंय. आणि लाईफमध्ये डिझायर आहे म्हणून तर सगळ्या गोष्टी आहे. डिझायर आहे म्हणून काम करतोय, डिझायर आहे म्हणून पैसे कमवतो आहे, डिझायर आहे म्हणून काहीतरी करतोय, शिक्षण घेतो आहे. येस,
आज आपण काय इंग्लिश शिकतो बिकॉज यू हॅव अ डिझायर, तुम्हाला इच्छा आहे शिकण्याची, तुम्हाला काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे, म्हणून तर तुम्ही इंग्लिश शिकता आहेत. येस, सो आय वॉन्ट कशासाठी वापरतात, तुमची डिझायर एक्सप्रेस करण्यासाठी किंवा तुमची जी इच्छा आहे ती एक्सप्रेस करण्यासाठी आपण आय वॉन्ट वापरतो. पण आता आय वॉन्ट टू म्हणजे तुमचे मला हे करायचं आहे. येस, माझी ही करण्याची इच्छा आहे. ओके, मग त्याला इंग्लिशमध्ये वापरतात आय वॉन्ट टू. आय वॉन्टच्या सेशनमध्ये थोडंसं घेतलं होतं, पण मला ते पुरेसं नाही वाटलं, त्याच्यासाठी एक कम्प्लीट सेशन घ्यावं अशी माझी इच्छा होती. आय वॉन्ट टू फ्लाय इन द स्काय, मला आकाशात उडायचं आहे. आय वॉन्ट टू गेट अ जॉब और आय वॉन्ट टू डू अ जॉब, मला एखादी नोकरी करायची आहे. आय वॉन्ट टू अर्न मनी, मला पैसे कमवायचे आहेत. आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर, मला डॉक्टर बनायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम याचा अर्थ असतो मला हे बनायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम ॲन इंजिनियर, मला इंजिनियर बनायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम ॲन ओरॅटर, जे ओरॅटर म्हणजे एक नवीन शब्द आहे हा, जे भाषण देतात, खूप चांगलं संभाषण कौशल्य त्यांच्याकडे राहतं आणि खूप चांगलं वक्तृत्व राहतं त्यांच्याकडे, त्यांना म्हणतात ओरॅटर. आय वॉन्ट टू बिकम ॲन ओरॅटर, मला एक खूप कुशल वक्ता व्हायचं आहे. ओके, आय वॉन्ट टू बिकम द बेस्ट मॅन, मला एक खूप चांगला व्यक्ती व्हायचा आहे. आय वॉन्ट टू बिकम द सक्सेसफुल बिझनेसमॅन, मला एक खूप सक्सेसफुल बिझनेसमॅन व्हायचं आहे. ओके, आय वॉन्ट टू बिकम द बेस्ट टीचर, मला सगळ्यात चांगली शिक्षिका व्हायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम द बेस्ट डॉटर, येस, मला सगळ्यात चांगली मुलगी व्हायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम द बेस्ट मॉम, मला सगळ्यात चांगली आई व्हायचं आहे. ओके, सो आय वॉन्ट टू बिकम म्हणजे मला बनायचं आहे, अँड आय वॉन्ट टू च्या समोर तुम्हाला काय करायचं आहे ती आपण लावू शकतो. आय वॉन्ट टू कुक फूड, मला जेवण बनवायचं आहे. आय वॉन्ट टू क्लीन माय रूम, मला माझी रूम क्लीन करायची आहे. आय वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश, मला इंग्लिश बोलायचं आहे. आय वॉन्ट टू प्रॅक्टिस इंग्लिश, मला इंग्लिशची प्रॅक्टिस करायची आहे. आय वॉन्ट टू वॉच द मूवी, मला एखादा पिक्चर बघायचा आहे, मूवी बघायची आहे. आय वॉन्ट टू टॉक टू यू, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आय वॉन्ट टू मेक अ फोन कॉल, मला एक फोन कॉल करायचा आहे. आय वॉन्ट टू लर्न द कम्प्युटर्स, मला कम्प्युटर्स शिकायचं आहे. आय वॉन्ट टू मीट यू, मला तुम्हाला भेटायचं आहे. आय वॉन्ट टू ड्राईव्ह अ कार, मला कार ड्राईव्ह करायची आहे. आय वॉन्ट टू ट्रॅव्हल बाय ॲन एरोप्लेन, मला एरोप्लेननी ट्रॅव्हल करायचं आहे. ओके, त्याच्या म्हणजे विमानाने प्रवास करायचा आहे. आय वॉन्ट टू विजिट डिझनीलँड, मला डिझनीलँडला व्हिजिट करायचं आहे. आय वॉन्ट टू गो अब्रॉड, अब्रॉड म्हणजे परदेश. ओके, आय वॉन्ट टू गो अब्रॉड म्हणजे मला परदेशात जायचं आहे. आय वॉन्ट टू कंटिन्यू माय एज्युकेशन म्हणजे मला माझं शिक्षण पुढे अजून घ्यायचं आहे किंवा कंटिन्यू करायचं आहे. आय वॉन्ट टू मॅरी यू, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आय वॉन्ट टू बी युअर फ्रेंड, मला तुमचं मित्र किंवा मैत्रीण व्हायचं आहे. आय वॉन्ट टू टीच यू इंग्लिश, मला तुम्हाला इंग्लिश शिकवायचं आहे. आय वॉन्ट टू ड्राईव्ह अ व्हेकल, मला एखादं वाहन चालवायचं आहे. आय वॉन्ट टू राईड अ बायसिकल, बायसिकलला राईड लिहितात लक्षात ठेवा हा, आणि टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असतात त्यांना ड्राईव्ह म्हणतात. ओके, आय वॉन्ट टू राईड अ बायसिकल, मला सायकल चालवायची आहे. आय वॉन्ट टू लर्न कॅलिग्राफी, मला कॅलिग्राफी शिकायची आहे. आय वॉन्ट टू टीच मॅथ्स, मला मॅथ्स शिकवायचं आहे. तर अशा प्रकारे आय वॉन्ट टू आणि आय वॉन्ट टू बिकम अशा दोन टाईपचे वाक्य आपण पाहिले. आय वॉन्ट टू आणि त्याच्यासमोर तुमची ॲक्शन लिहा जे तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर आय वॉन्ट टू बिकम म्हणजे मला हे बनायचं आहे. ओके, आता आय वॉन्ट यू टू, मला तुम्ही काय करायला हवं आहे याचं सांगते मी आता. आय वॉन्ट यू टू टॉक इन इंग्लिश, मला असं वाटतं की तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायला हवं. आय वॉन्ट यू टू कुक द फूड, मला असं वाटतं तू जेवण बनवायला हवं, स्वयंपाक करायला हवा.
आय वॉन्ट यू टू प्रॅक्टिस हार्ड. मला असं वाटतं की तुम्ही खूप प्रॅक्टिस करायला हवी. आय वॉन्ट यू टू रेग्युलरली अटेंड द क्लासेस. मला असं वाटतं की तुम्ही रोज क्लासेस अटेंड करायला हवेत. आय वॉन्ट यू टू कम ऑन टाईम इन द ऑफिस. ऑन टाईम म्हणजे वेळेवर यायला हवं आहे. मला असं वाटतं की तुम्ही वेळेवर ऑफिसमध्ये यायला हवं. आय वॉन्ट यू टू वॉच द इंग्लिश प्रोग्राम और इंग्लिश स्पीकिंग सेशन. मला असं वाटतं की तुम्ही इंग्लिश स्पीकिंग सेशन पाहायला हवं. आय वॉन्ट यू टू रीड द इंग्लिश नॉवेल्स. मला असं वाटतं की तुम्ही इंग्लिश नॉवेल्स वाचायला हवे. आय वॉन्ट यू टू बिकम एन IT प्रोफेशनल. मला असं वाटतं की तुम्ही एक IT प्रोफेशनल सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायला हवं आहे. आय वॉन्ट यू टू स्टडी हार्ड. मला असं वाटतं की तुम्ही खूप अभ्यास केला पाहिजे. आय वॉन्ट यू टू डू अ जॉब. मला असं वाटतं की तुम्ही जॉब करायला हवे. आय वॉन्ट यू टू अर्न मनी. मला असं वाटतं तुम्ही पैसे कमवायला हवे. आय वॉन्ट यू टू सेव्ह द मनी. मला असं वाटतं की तुम्ही पैशांची बचत करायला हवी. आय वॉन्ट यू टू बी सेल्फ डिसिप्लिन. सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वतःला शिस्त लावायला हवी. ओके. आय वॉन्ट यू टू बी सेल्फ डिसिप्लिन म्हणजे तुम्हाला स्वतःला शिस्त लावायला हवी. आय वॉन्ट यू टू बी सेल्फ डिपेंडंट. सेल्फ डिपेंडंट म्हणजे स्वतःच्या पायावर उभे राहणे. ओके. आय वॉन्ट यू टू बी सेल्फ डिपेंडंट. आय वॉन्ट यू टू बी कॉन्फिडंट. मला असं वाटतं तुमच्यामध्ये खूप आत्मविश्वास असायला हवा. ओके. आय वॉन्ट यू टू बी अ सक्सेसफुल पर्सन. मला असं वाटतं की तुम्ही खूप सक्सेसफुल व्हायला हवेत. आय वॉन्ट यू टू डू युअर वर्क बाय युअर सेल्फ. मला असं वाटतं की तुम्ही तुमचं सगळं काम स्वतःनी करायला हवं. आय वॉन्ट यू टू बी द टॉपर ऑफ युअर क्लास. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या क्लासचे टॉपर असायला हवेत. आय वॉन्ट यू टू राईट द सेंटेन्सेस डेली. मला असं वाटतं की तुम्ही रोज वाक्य लिहायला हवेत. आय वॉन्ट यू टू लिसन टू मी एव्हरी डे. मला असं वाटतं तुम्ही रोज मला ऐकायला हवं. आय वॉन्ट यू टू बी ऑप्टिमिस्टिक. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी. नवीन शब्द आहे. आशावादी आणि दुसरे लोक असतात निराशावादी. सो आय वॉन्ट यू टू बी ऑप्टिमिस्टिक. मला असं वाटतं की तुम्ही आशावादी असायला हवं. ज्यांना होप्स असतात, खूप होपफुल असतात ते लोक, जे आशावादी असतात, जे कायम पॉझिटिव्ह थिंकिंग करतात. तर पॉझिटिव्ह थिंकिंग करणाऱ्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात ऑप्टिमिस्टिक, आशावादी लोक. ओके. आणि जे निराशावादी असतात त्यांना म्हणतात पेसिमिस्ट. पेसिमिस्ट जे नेहमी निगेटिव्ह बोलत राहतात. ओके. सो आय डोंट वॉन्ट यू टू बी पेसिमिस्ट. मला कधीच वाटत नाही की तुम्ही पेसिमिस्ट असावं. आय वॉन्ट यू टू बी ऑप्टिमिस्ट. ओके. आय वॉन्ट यू टू ईट हेल्दी फूड. मला असं वाटतं की तुम्ही हेल्दी फूड खायला हवं. आय वॉन्ट यू टू डू द स्टडीज रेग्युलरली. मला असं वाटतं की तुम्ही तुमचा अभ्यास रेग्युलरली करायला हवा. आय वॉन्ट यू टू क्लिअर युअर बेसिक्स. मला असं वाटतं की तुमचे बेसिक्स सगळे क्लिअर करावेत. ओके. आय वॉन्ट यू टू बी फ्लुएंट इन इंग्लिश. मला असं वाटतं की तुम्ही इंग्लिशमध्ये खूप फ्लुएंट असायला हवं. तर अशा प्रकारे आपण आय वॉन्ट टूच्याच 3 कन्स्ट्रक्शन पाहिल्या. सगळ्यात पहिले जे आपण सेशन पाहिलं होतं आय वॉन्टचं पाहिलं होतं, त्याच्यामध्ये थोडं इंट्रोडक्शन दिलं होतं मी आय वॉन्ट टूचं, पण मला ते म्हणजे अजून त्याला इलॅबरेट करायचं होतं, अजून त्याला स्पष्ट करायचं होतं, कारण त्याच्यामध्ये पण 2-3 प्रकार होते. त्याच्यामुळे आपण हे आय वॉन्ट टूचं अजून एक सेशन घेतलेलं आहे. आय वॉन्टचं याच्या पहिले झालेलं आहे आपलं आणि त्याच्यामध्ये इनफ आपली प्रॅक्टिस झाली होती आय वॉन्टची. आज आपण शिकलो मित्रांनो आय वॉन्ट टू, आई वॉन्ट टू बिकम. आई वॉन्ट टू मीन्स मैं ये करना चाहती हूँ. आई वॉन्ट टू बिकम मैं ये बनना चाहती हूँ. एंड आई वॉन्ट यू टू डू. आई वॉन्ट यू टू म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही हे करायला हवं. मुझे ऐसा लगता है कि आपने ऐसा करना चाहिए. These 3 construction we see in today's episode. So guys, you have to practice all these 3 construction. एकच वर्ड आहे वॉन्ट, पण वेगवेगळ्या शब्दांसोबत जेव्हा तो वापरतो तेव्हा त्याचा अर्थ बदलत जातो. ओके. जसं आपण म्हणतो मराठी ही खूप फ्लेक्झिबल लँग्वेज आहे, तशीच इंग्लिश पण खूप फ्लेक्झिबल लँग्वेज आहे.
ज्या वाक्यात तुम्ही जसा तो शब्द वापरणार, ज्या शब्दांसोबत वापरणार, त्याचा अर्थ सेंटेन्सनुसार तो बदलत जातो, वाक्यपरत्वे तो अर्थ बदलत जातो इंग्लिशमध्ये सुद्धा. तर मित्रांनो, आजपुरती एवढंच. उद्याच्या भागात भेटूया एका नवीन कन्स्ट्रक्शन सोबत, एक नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत तुमचे जे सुझाव आहे, तुमचे जे सूचना आहे ते आम्हाला देत राहा, तुमच्या कमेंट्स आम्हाला देत राहा. त्याच्यामुळे आम्हाला अजून चांगलं करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. आणि असेच इंग्लिश स्पीकिंगच्या याला प्रतिसाद द्या. आपण अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मी आशा करते सगळेजण इंग्लिशमध्ये इम्प्रूव्ह करत आहात, सगळेजण इंग्लिश बोलत आहात. अँड थँक्यू सो मच फॉर लिसनिंग मी सो पेशंटली. मला रोज ऐकून घेता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया मित्रांनो उद्याच्या भागात एका नवीन कन्स्ट्रक्शनसह. टिल देन, गुड बाय, हॅव अ ग्रेट डे. सहेलियों, अभी हमने कीर्तिसराफ मैडम के साथ इंग्लिश सीखी. आज के लिए इतना ही. अब वक्त हो गया है अलविदा कहने का. तो फिर मिलेंगे इसी समय इसी जगह. तब तक के लिए देखते रहिए RRC नेट पर. नमस्कार.